शेतकरी कर्जमाफीचा फायदा किती शेतकऱ्यांना मिळणार आणि किती शेतकऱ्यांना मिळणार नाही याबाबत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहेत. या प्रश्नाचं उत्तर राज्य सरकारमार्फत देण्यात आलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्याचंच उत्तर आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहे. म्हणजेच कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहू. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 2026च्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. या योजनेला पुण्यसेवक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलं. कर्जमाफीची घोषणा होताच राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. अनेकांना वाटलं आता सरकारने अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ होणार, सातबारा कोरा होणार आणि सर्व शेतकरी कर्जातून मुक्त होणार. पण त्याचवेळीस राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पात्र शेतकरी हा शब्द वापरल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. निवडणुका अगोदर सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार असं आश्वासन या सरकारने दिलं होतं. पण 2026चा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि परिस्थिती वेगळी दिसू लागली. शेतकऱ्यांना कर्जमाफी तर झाली पण सर्व शेतकऱ्यांना नाही. कारण की यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पात्र शेतकरी हा शब्द वापरलाय. म्हणजे जे शेतकरी पात्र असतील त्यांचीच कर्जमाफी होणार आहे. पण यावरती विरोधकांनी सरकारवरती जोरदार टीका केली. विरोधकाकडून टीका झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी तातडीने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये कर्जमाफीबाबतचे काही नियम स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार, पण ते सर्व शेतकऱ्यांना नाही. सरकारने यामध्ये काही अटी आणि 5 नियम लावलेत. जे शेतकरी या अटी आणि नियमामध्ये बसतील त्याच शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार आहे. आता त्यासाठी राज्य सरकारने नेमकं कोणत्या अटी घातल्यात, कोणते नियम लावलेत तेच आता आपण लगेच सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचा आहे. यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जाचं स्वरूप. शेतकरी वेगवेगळ्या कारणासाठी कर्ज घेत असतात. काही जण पिकासाठी कर्ज घेतात, काही शेतकरी ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज घेतात. शेतकऱ्याच्या शेतामधील गोठा असो किंवा पाईपलाईन असो, विहीर किंवा शेतीच्या वेगवेगळ्या कामासाठी कर्ज घेतलं जातं. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं आहे प्रामुख्याने पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये प्राधान्य दिलं जाणार. जर एखाद्या शेतकऱ्याचं पीक कर्ज 2 लाखापर्यंत थकीत असेल तर त्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार. पण जर शेतकऱ्याने हेच कर्ज ट्रॅक्टर खरेदीसाठी, गोठा बांधकामासाठी किंवा पाईपलाईनसाठी किंवा इतर कामासाठी घेतलेलं मुदत कर्ज म्हणजेच टर्म लोन याच्यावरती कर्जमाफी मिळेल की नाही याबद्दल देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची तारीख जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 30 सप्टेंबर 2025 ही तारीख अत्यंत महत्त्वाची मानली जाणार आहे. या तारखेपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे तेच कर्जमाफीसाठी पात्र राहणार आहेत. जर उदाहरण सांगायचं झालं, एखाद्या शेतकऱ्याने 30 सप्टेंबर 2025 नंतर कर्ज घेतलेलं असेल तर त्या शेतकऱ्याचं कर्जमाफी मिळेल की नाही याबाबत सरकारने अजून कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची स्थिती बँकेमध्ये जाऊन तपासणं गरजेचं आहे. याचबरोबर राज्य सरकारने दुसरी एक गोष्ट स्पष्ट केली आहे, ती म्हणजे खरोखरच जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार. त्यामुळं कर्जमाफी करताना मुख्यमंत्र्यांनी पात्र हा शब्द वापरला होता. आता पात्र या शब्दामध्ये कोणते शेतकरी बसतात ते देखील पाहू. उदाहरणार्थ एखाद्या शेतकरी आहे आणि त्यांनी पीक कर्जासाठी 2 लाख रुपये घेतले, पण त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये एखादा व्यक्ती सरकारी नोकरीला असेल किंवा एखादा व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल. अशा शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी मिळणार नाही. मग ते कर्ज पीक कर्जासाठी काढलेला असो किंवा इतर कोणत्याही कामासाठी काढलेला असो. तसेच शेतीमधून जे उत्पादन मिळतं, जे पैसे मिळतात त्याच्या व्यतिरिक्त बँक खात्यामध्ये जास्त पैसे असले तर त्या शेतकऱ्याला देखील कर्जमाफी मिळणार नाही. व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचा आहे, कारण की शेतकरी कर्जमाफीसाठी आपल्याला कोणते कागदपत्र द्यावा लागणार आहेत त्याची देखील यादी आपण पुढे सांगणार आहोत. यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अत्यंत मोठ्या जमिनीचे मालक असलेले किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले शेतकरी या योजनेमध्ये पात्र ठरत नाहीत. आता कर्जमाफीसाठी कागदपत्राची पडताळणी देखील महत्त्वाची ठरणार आहे. आधार कार्ड, शेतीचा सातबारा उतारा, बँक खाते आणि KYC अपडेट असणं अत्यंत गरजेचं आहे.
यामध्ये सर्वात विशेष म्हणजे कर्जमाफीसाठी आधार कार्ड आणि 7/12 या दोघांवरील नाव एकसारखंच असायला हवं. म्हणजे आपल्या 7/12वरती वेगळं नाव, आधार कार्डवरती वेगळं नाव, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. जर आपल्या नावामध्ये एखादंही नाव चुकलं असेल तर कर्जमाफीची रक्कम आपल्या खात्यामध्ये येण्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन आधार लिंकिंग, KYC आणि बायोमॅट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करणं गरजेचं आहे. सरकारच्या माहितीनुसार पुढील जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम शेतकरी कर्जमाफीची योजना सुरू होणार आहे. जसं की छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना सर्वात प्रथम प्राधान्य दिलं जाईल. तसेच मराठवाडा, विदर्भ, कोकण या ठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निधीचं वाटप लवकरच सुरू होणार आहे. एकंदरीत राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली, पण ती सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. सरकारने ठरवलेल्या नियमानुसार आणि पात्रतेनुसार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कर्जाची स्थिती, कागदपत्र आणि पात्रतेचे निकष व्यवस्थित तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे. योग्य माहिती घेऊन आवश्यक असलेले कागद पूर्ण केल्यास आपण कर्जमाफीच्या पात्रामध्ये बसू शकतात. पण इथे देखील अनेक शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. राज्य सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केल्यासारखंच झालंय. एकीकडे कर्जमाफीचा उल्लेख करायचा आणि दुसरीकडे अटी लावायच्या, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणारच नाही. कर्जमाफीसाठी राज्य सरकारने जे काही नियम लावलेत त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय, एक कमेंट करून नक्की सांगा.